वेलकम टू बॅक आवर चॅनल लर्न मॅथ्स बाय मनीष सर. पाठीमागच्या लेक्चरमध्ये डिफाइनाइट ऍप्लिकेशन झालते, डिफाइनाइट इंटिग्रेशनचं. या लेक्चरमध्ये ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन थोडासा लेक्चर थोडा लेंदी जाऊ शकतो आणि जे आता नवीन आलेत त्यांनी पाठीमागचे सगळे लेक्चर बघा. एक दोन दिवसात एक दिवसात दोन तीन चॅप्टर करून मी लय मोठं अपलोड नाही केलं. जे येईल ते त्यातनंच येईल. आय रिपीट, जे येईल त्यातनं येईल. जे कन्सेप्ट लागेल ते तिथनच लागेल. त्याच्या पलीकडे आहेच नाही रे. बोर्डवाले असे ठरलेले क्वेश्चन असतात की हे नाही आलं तर हे टाकू, एवढंच. जेई मध्ये वेगळे असतात. जेई पण नेक्स्ट इयर चालू करेल, सीईटी पण नेक्स्ट इयर चालू करेल. ठीक आहे, तर चला हे बघू आपण. फाइंड 2 मार्काला येईल, हे 3 मार्काला 2 येतील. 3 3 आणि हा एक आला तर 2 मार्काला येईल. फाइंड द जनरल सोल्युशन ऑफ. आता साइन थीटा आहे, जनरल सोल्युशन आहे. साइन थीटा इज इक्वल टू टॅन थीटा. तर साइन थीटा ॲज इट इज लिहू शकतो. साइन थीटा, टॅन थीटाला कसं लिहिणार? साइन थीटा अपॉन कॉस थीटा. हे कॉस थीटा, कॉस थीटा इकडे गेला तर साइन थीटा कॉस थीटा इज इक्वल टू साइन थीटा. मग परत साइन थीटा कॉस थीटा. साइन थीटा तिथं प्लस आहे, इकडे आला की मायनस. मायनस साइन थीटा इज इक्वल टू 0. साइन थीटा कॉस थीटा मायनस साइन थीटा इज इक्वल टू 0. आता साइन थीटा कॉमन येऊ शकतो, तर साइन थीटा कॉमन घेतला, राहिलं काय? कॉस थीटा मायनस 1 इज इक्वल टू 0. हे साइन थीटा आतमध्ये गेलं की हेच येणार. आता साइन थीटा तिकडे गेला की साइन थीटा 0 होईल आणि कॉस थीटा 1, कारण की हा कॉस थीटा आहे. मायनस 1 तिकडे गेला की प्लस 1. साइन थीटा 0 कधी असतो? 0 वरती. साइन 0 वरती साइन थीटा 0 असतो. कॉस थीटा 1 कधी असतो? कॉस 0 वरती कॉस थीटा 1 असतो. मग इथं काय येणार? साइन थीटा इज इक्वल टू साइन अल्फा. थीटा इज इक्वल टू n पाय प्लस मायनस 1 रेस टू n अल्फा. हा फॉर्म्युला आहे, लक्षात ठेवायचं कधी पण. आता थीटा तर ॲज इट इज आहे, n पाय प्लस मायनस 1 रेस टू n. अल्फा काय आपला 0. हे सगळं 0 झालं. थीटा इज इक्वल टू n पाय. हे पहिलं झालं. आता हे कॉस थीटाचं कसं करणार? कॉस थीटा इज इक्वल टू कॉस अल्फा. ह्याचा काय असतो? थीटा इज इक्वल टू 2n पाय प्लस अल्फा. 2n पाय प्लस अल्फा. थीटा इज इक्वल टू 2n पाय. अल्फा काय आपला 0. इथे क्वेश्चन cos 3 थीटा इज इक्वल टू cos 2 थीटा. माझा cos 3 थीटा आहे, हा आपला पॉझिटिव्ह आहे, इकडे आला की निगेटिव्ह. हे काय झालं? cos c मायनस cos d. त्याचा फॉर्म्युला काय असतो? cos c मायनस cos d. हे ट्रिग्नोमेट्री 2 मध्ये होतं, क्लास 11th. सर ते तर आम्ही केलंच नव्हतं. ट्रिग्नोमेट्री आवडत पण नाही. कोणी कोणी तर म्हणाल सर क्लासच दिलतं सोडून. 11वीच हवे गेली आमची, आम्हाला कळतच नाही. टेन्शन आले नाही का रे? आजा इथं. cos c मायनस cos d काय असतं? मायनस 2 इज इक्वल टू मायनस 2 साइन c प्लस d बाय 2 इंटू साइन c मायनस d बाय 2. एवढं सोपं सर, एवढंच. आता इथं काय लिहिणार? cos 3 थीटा मायनस cos 2 थीटा आहे. मग इथं काय येणार? मायनस 2 साइन c प्लस d 3 थीटा प्लस 2 थीटा 5 थीटा बाय 2 इंटू साइन c मायनस d. 3 मायनस 2 तर 1, मग थीटा बाय 2. हा 2 इंटू मध्ये तिकडे गेले की डिवाइड, म्हणजे काय होणार? 0च. मग राहिलं काय? साइन 5 थीटा बाय 2 और साइन थीटा बाय 2 हे राहिलं. आता इथं वापरू शकतो की 2n पाय. काय असतं फॉर्म्युला साइन थीटा बाय 2 चा? साइन थीटाचा फॉर्म्युला ते आहे, बघितलं आपण. थीटा इज इक्वल टू n पाय प्लस मायनस 1 रेस टू n इंटू अल्फा. वियर n बिकॉज 2 हे नाही लिहिलं तरी चालतं.
n बिलॉंग्स टू झेड. लिहून टाका तरी n बिलॉंग्स टू झेड. थीटा थीटा काय आपला π/2 इज इक्वल टू n पाय प्लस मायनस इज इक्वल टू 0. मग इथे काय येणार -1/n 0. थीटा काय आला आपला 2/5 n पाय. हा आला. आता साइन θ/2 चं बघू. आता इथे काय आहे साइन θ/2 इज इक्वल टू 0. मग साइन θ/2 आहे. इथे काय आला साइन 0 साइन 0 0. साइन θ इज इक्वल टू साइन अल्फा. मग θ इज इक्वल टू 2n पाय. फक्त n पाय. θ इज इक्वल टू n पाय प्लस मायनस -1/n इंटू अल्फा. n बिलॉंग्स टू z. थीटा काय आहे आपला θ/2 n पाय प्लस मायनस -1/n इंटू 0 n बिलॉंग्स टू z. मग थीटा काय येणार आपला 2n पाय. इथं 0 टाकलं की ही जी टर्म आहे ती 0 झाली. एवढंच 3 मार्क याच्यासाठी. 3 मार्क एवढ्या गोष्टीसाठी हाय तेच फक्त फिरवायचं. तेच फॉर्म्युला तेच सगळं तीच 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 तेच तेच तेच. नेक्स्ट क्वेश्चन आहे. ग्राफ केलं लईच गिचिंग होती ती. cos θ आहे मायनस sin θ इज इक्वल टू 1. आता ह्याला कसं करायचं हे बघा. ह्याला ना असं नाही करू शकत की sin θ आहे तर तिकडे गेले की 1 प्लस, कारण स्क्वेअर पण नाहीये तर काय येणार नाही. म्हणजे एक मेथड असते की 1/√2 नी डिवाइड करायचं असतं. होल इक्वेशन डिवाइड बाय 1/√2. कारण की असं केलं तर हे सॉल्व्ह होतं π/4. cos π/4 पण 1/√2 असतो आणि sin π/4 पण 1/√2 असतो. म्हणून 1/√2 ने केलं जातं. हे केलं एवढं. आता cos π/4 आणि cos θ मायनस sin π/4 sin θ इज इक्वल टू cos π/4. सर मग हे पण साइन पण लिहू शकतो. इथं नाही लिहू शकतो. मी पुढे सांगतो तुम्हाला. cos π/4 cos θ. हा कशाचा फॉर्म्युला आहे? cos cos मायनस sin sin. कशाचा फॉर्म्युला आहे? cos θ प्लस π/4 चा फॉर्म्युला आहे. हे नंतर लिहिलं काय आणि हे आधी लिहिलं काय एकच आहे. ती आधी अभ्यास करा. cos π/4. आता हा cos θ इथे लिहिला इंटू मध्ये चालते ना इकडे तिकडे. हे फक्त इकडे तिकडे चेंज करून घ्या. नाहीतर तुम्हाला एक सेकंड हे बघा. हे बघा cos θ इंटू cos π/4 मायनस sin θ sin π/4 cos π/4. तर बघा हा फॉर्म्युला आहे cos π/θ प्लस π/4 इज इक्वल टू cos π/4. आता इथं मायनस आहे तेव्हा इथं प्लस आहे. इथं मायनस असते तर इथं प्लस आला असता. एकदम ह्याच्यात काही हे नाही. आता इथं लिहू शकतो cos θ इज इक्वल टू cos अल्फा. फॉर्म्युला आहे काय असतो फॉर्म्युला? θ इज इक्वल टू 2n पाय प्लस मायनस अल्फा वेअर n बिलॉंग्स टू z. तर θ काय आपला θ प्लस π/4. हा θ झाला आणि हा अल्फा झाला. मग 2n पाय प्लस मायनस π/4. आता इथं काय येणार θ. तर आपल्याला θ पाहिजे. हा θ आहे हा तिकडे गेला की मायनस होईल. θ इज इक्वल टू 2n पाय प्लस मायनस π/4 मायनस π/4. हे तुमचं आन्सर झालं. पण आता ह्याच्या पुढे अजून करावं लागेल थोडं तरी. हे बघ θ एक दुसरं काय होऊ शकतं 2n पाय बरोबर 2n पाय प्लस π/4 मायनस π/4. आणि दुसरं काय होऊ शकतं θ इज इक्वल टू 2n पाय प्लस मायनस π/4
प्लस पाय बाय 4 मायनस पाय बाय 4. हे आणि हे कॅन्सल झालं तर थीटा इज इक्वल टू 2n पाय राहील. एक हा बनेल अँड एक हा बनेल. थीटा इज इक्वल टू 2n पाय मायनस 2 पाय बाय 4. 1 जा 2 जा. थीटा इज इक्वल टू 2n पाय मायनस पाय बाय 2. एक तर हे एक बनलं आणि हे एक बनलं. समजे. असंच एक दुसरा पण येऊ शकतो की साइन थीटा प्लस कॉस थीटा इज इक्वल टू 1. ह्याला एकदा सॉल्व्ह करून बघ. नेक्स्ट क्वेश्चन, फाइंड द प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ. 2 मार्काला पडलं तर पडेल. कॉट थीटा. आता कॉट, आता कधी पण हे दोन्ही असेच घेतले सेक आणि कॉट. टॅन कॉस मध्ये ह्याला करायचं बघायचं. टॅन कॉस साइन ह्याच्यामध्ये करायचं. तर कॉटला आपण टॅन मध्ये करू शकतो टॅन थीटा. मग हे 1 अपॉन आलं तर इथं पण काय 1 अपॉन √3. मग टॅन थीटा मायनस टॅन 1 बाय √3 कधी असतं पाय बाय 6 ला. टॅन 30 1 बाय √3. हे कसं सर कधी लक्षात नाही राहत आमच्या. मग साइन थीटा साइन 30 कॉस 30 काय असतं. हे हाफ हे √3/2. 2 2 गेला 1 बाय √3. आलं कळालं. बेसिक आहे, चॅटच लर्न करून ठेवा. कुठं तुम्ही हे करणार. टॅन थीटा मग इथं मायनस आहे. आता मायनस कोणत्या ह्याला असतं. एक सेकंड क्वाड्रंट एक फोर्थ क्वाड्रंट. पहिल्यामध्ये आणि तिसऱ्यामध्ये टॅन पॉझिटिव्ह असतो. मग इथं काय लिहिणार टॅन पाय मायनस थीटा अँड टॅन 2 पाय मायनस थीटा. मग टॅन येणार. हे पण लक्षात कसं ठेवणार. ऑल स्टुडंट टेक कॉफी. सगळे पॉझिटिव्ह. साइन आणि कोसेक पॉझिटिव्ह. टॅन पॉझिटिव्ह. टॅन आणि कॉट असेल. इथं सेक आणि कॉस पॉझिटिव्ह. कळालं. कळतंय ना. टॅन टॅन आता पाय मायनस हे पाय बाय 6. थीटा काय पाय बाय 6 अँड इथं काय येणार टॅन 2 पाय मायनस पाय बाय 6. इथं काय येणार टॅन पाय बाय 6 आहे. 6 पाय मायनस पाय तर 5 पाय बाय 6 अँड टॅन 6 2 जा 12. 12 मायनस 1 आता 12 पाय मायनस पाय तर 11 पाय. 11 पाय बाय 6. आता हे 0 पासून 11 हा तर लाय करतो 2 पाय मध्ये. हा ह्याला चेक करायचं. 11 पाय बाय 6 पाय इज लेस दॅन अँड इक्वल टू 2 पाय. 360 पैकी कमी असेल तर तो प्रिन्सिपल सोल्युशन आहे. मग काय लिहायचं आहे का हा. सर आम्हाला हे कळत नाही आता हे कसं असतं. 11 पाय बाय 6 ह्याला कसं करणार. 2 मायनस पाय 2 पाय मायनस 2 पाय मायनस पाय बाय 6 म्हणजे 6 2 जा 12. 12 मायनस 1 तर 11. 11 पाय बाय 6. मग 360 पैकी कमी आहे मायनस मध्ये. हा 360 आणि पाय बाय 6 म्हणजे 30. 360 मायनस 30 तर 330. हा 330 आहे. हे म्हणजे किती 330. 2 पाय किती असतो 360. बरोबर ना. 2 पाय म्हणजे 360. आपला हा अख्खा सर्कल कितीचा असतो 360. हा 360 मायनस 30 तर 330. मग आलं हे लाय करतं. मग प्रिन्सिपल सोल्युशन्स आर पाय बाय 6 पाय बाय 6 आणि 11 पाय बाय 6 एवढं लिहायचं. या क्वेश्चनला बघू आपण. सेकला आपण कशात करू शकतो कॉस. कॉस थीटा इज इक्वल टू √3/2. कधी असतो √3/2. तर इथं मायनस होतं म्हणून नाही. इथं तर पॉझिटिव्ह आहे. मग एकच येणार. कॉस √3 कधी येतो कॉस पाय बाय 6. मग इथं काय लिहू शकतो कॉस थीटा इम्प्लाइज असं नाही काही पण असं डायरेक्ट पण लिहू शकतो की कॉस थीटा इज इक्वल टू कॉस थीटा. आता हे पॉझिटिव्ह कधी असतो फोर्थ क्वाड्रंट मध्ये. मग 2 पाय मायनस थीटा कॉस 2 पाय मायनस पाय बाय 6
कॉस 6 2 जा 12, 12 मायनस 1 11, 11 पाय बाय 6, 11 पाय बाय 6 2 पाय मध्ये लाईन करतो. मग हे लिहायचं प्रिन्सिपल सोल्युशन आर कॉस 11 पाय बाय 6. आता पॉझिटिव्ह म्हणजे की आपण 2 नाही, इथं 2 का आले कारण इथं निगेटिव्ह आहे, निगेटिव्ह 2 आणि पहिल्या क्वाड्रंट मध्ये सगळेच पॉझिटिव्ह असतात. आणि आता ते करायचं ते पण करू शकतो. ते कसं करणार, कॉस 2 पाय प्लस थिटा, मग 2 पाय प्लस पाय बाय 6. मग हे बघा हे लाईन आहे करत, हे कॉस 2 पाय 6 2 12, 12 प्लस 1 13, 13 पाय बाय 6. मग 13 कधी येतं का, हा हे बघा येतं 2 प्लस 2 पाय प्लस पाय बाय 6, 6 2 जा 12, 12 प्लस 12 पाय प्लस पाय 13 पाय बाय 6. हे 360 झालं, 360 प्लस 30 तर 390 होतं. पण आपल्याला 2 पायच्या आत पाहिजे कारण कंडिशन काय आपली 0. प्रिन्सिपल सोल्युशनची कंडिशन काय 0 पेक्षा मोठा आणि पाय बाय 2 पेक्षा छोटा. मग हा तर 390 आहे, पाय 2 पाय आपला 360 असतो. हे आहे का, एक्झिस्टच करत नाही ही व्हॅल्यू. मग इथं काय प्रिन्सिपल सोल्युशन आर 11 पाय बाय 6. आपण आता कार्टेशियन कोऑर्डिनेट आणि पोलार कोऑर्डिनेट बघू. एवढं इम्पॉर्टंट नाहीये, एकदा आलतं फक्त, कन्सेप्ट फक्त समजून घ्या. फाइंड द कार्टेशियन कोऑर्डिनेट, ह्याला काय असतं, ह्याला आर आणि हा थीटा, बरोबर एवढं तर कळतं. आता x इज इक्वल टू आर कॉस थीटा आणि y इज इक्वल टू आर साइन थीटा. हे एवढं ॲज इट इज असंच लिहायचं असतं. x इज इक्वल टू आर काय आपला 4 आणि कॉस पाय बाय 2 काय असतो 0. x इज इक्वल टू y काय असणार 4, साइन पाय बाय 2 काय असतो साइन पाय बाय 2, y इज इक्वल टू इंटू 1, y इज इक्वल टू 4, x, y इज इक्वल टू 0, 4. काहीच नाही, 2 मार्काला आलं तर येईल नाहीतर नाही येणार. फाइंड द पोलार कोऑर्डिनेट सुट्स कार्टेशियन कोऑर्डिनेट. आता हा x1 आहे, हा हे x आहे आणि हे y प्लस आहे काय, एक मिनिट, हा दोन्ही मायनस आहे. हा आता ह्याला कसं करणार, पहिला आपल्याला r काढावं लागेल. तर r कसं काढतात, तर r स्क्वेअर इज इक्वल टू रूट x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर. हा तर r स्क्वेअर इज इक्वल टू रूट मायनस 1/2 च तर 1/2 येणार, ह्याचं पण 1/2 येणार. r स्क्वेअर इज इक्वल टू 2/2 विच इज इक्वल टू r इज इक्वल टू 1च. काय झालं तरी 1च येतो, बरोबर. 1 राहील इथे, नंतर रूट घ्या स्क्वेअर काय, ठीक आहे. r इज इक्वल टू 1. मग आता इथे काय करणार, तर x इज इक्वल टू r cos थीटा, x माहिती आहे का आपल्याला -1/√2 इज इक्वल टू r काय 1 cos थीटा इज इक्वल टू -1/√2. मग cos थीटा काय येणार, cos इनवर्स 1/√2. आता मायनस cos इनवर्स -1/√2 कधी असतो, मग ह्याला करा बरं असं, कधी असतो इथं लिहा, मी रफ करतो. हे बघा, थीटा इज इक्वल टू कॉस इनवर्स -1/√2. थीटा इज इक्वल टू कॉस इनवर्स, ह्याला आपण π/4 ला येतं ना, मग ह्याला -π/4 करा. आणि कॉस काय करतो तर साइन खाऊन घेणार, मग थीटा इज इक्वल टू काय राहणार, ह्याला दुसरं ह्याला घेतलं तर x y इज इक्वल टू b sin थीटा, y sin थीटा, y इज इक्वल टू ना, y इज इक्वल टू x इज इक्वल टू r sin थीटा, तर y आहे हा, r काय आपला -1/√2 आणि sin थीटा काय आपल्याला माहित नाही. मग y काय आपला y r1 आहे आपला r1, आणि हे माहित काय होतंय आज सकाळपासून जरा, हा
तर -1/√2 इज इक्वल टू साइन थिटा. तर थिटा काय येणार, साइन इनवर्स -1/√2. मग थिटा काय येणार आपला, साइन इनवर्स -π/4. मायनस गेलं का नाही गेलं, तर मायनस साईन बाहेर आली, π/4. थिटा काय आला, π/4 -π/4. तर एक्स वाय म्हणजे थिटा लिहा फक्त, थिटा इज इक्वल टू π/4 आणि दुसरा -π/4. आता चला नेक्स्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन इथनं चालू होतील. आता इथपर्यंत जे येतं ते बऱ्याच जणांनी येत असत, आणि ते ज्याला नसेल येत त्यांनी ते करा. जनरल सोल्युशन तर फिक्स असं एकदम बेस पक्का करून ठेवा. हे कसं आहे, जरा लिच मिळून इथलं इथं, म्हणून जरा प्रॉपर इथं लिहून. फाइंड द पोलार कोऑर्डिनेट विथ कार्टेशियन कोऑर्डिनेट. ह्याला एक्स आहे आणि हे वाय. ते काय लिहिणार इथं, पहिला आर काढावं लागेल. तर आर कसं काढतात, आपला एक्स काय 1/√2 आणि वाय काय -1/√2. तर आर इज इक्वल टू √x² प्लस y². तर आर इज इक्वल टू x², काय येणार 1/2चा स्क्वेअर, 1/2 प्लस मायनस, तर काय ते स्क्वेअर आहे तर मायनस पण जाईल, आणि 1/√2चा तर हा 2. आर इज इक्वल टू 2/2. आर इज इक्वल टू 1. बरोबर. आता √1 काय आणि 1 काय, तर 1च असतो. आता ह्याच्यानंतर काय करणार, तर थिटा काढायचा आहे. तर एक्स इज इक्वल टू आर कॉस थिटा. एक्स काय आपला 1/√2, आर काय 1, आर कॉस थिटा. कॉस थिटा इज इक्वल टू कॉस π/4. आन्सर काय आलं, थिटा इज इक्वल टू π/4. साइनचं बघू आता, y इज इक्वल टू आर साइन थिटा. बेसिक आहे, आलं तर येईल 2 मार्काला, कारण एकदाच पडलाय प्रश्न. PYQ नाहीये, मनाने घेतलाय, पण कार्टेशियन कोऑर्डिनेट वरती एकदा पडलाय. तर इथं पण y काय आपला -1/√2, आर काय 1 साइन थिटा. मग काय येणार 1, तर हे साइन थिटा इज इक्वल टू साइन मायनस, आता π/4 पण मायनस आहे, तर साइन थिटा इज इक्वल टू मायनस साइन π/4. तर साइन थिटा इज इक्वल टू, आता मायनस साइन घालवायची, तर काय करणार, साइन पाय प्लस π/4. मग साइन जाईल, साइन थिटा इज इक्वल टू काय येणार, 4π प्लस π, 4 प्लस 1 तर 5π, साइन 5π/4. थिटा काय आला 5π/4. अजून वेगळा पण थिटा येऊ शकतो, 2π ने केला तर. आता 2π मायनस, तिथं पण साइन काय निगेटिव्हच असतो, π/4. तर इथं काय 4 to the 8 -1 तर 7π/4. हे असं फक्त वाढत जाईल, किंवा 9π/4 येईल, मग 9 नंतर 10 सोडलं 11π/4, हे असं येत जाईल. ठीक आहे. आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू. आता जे चालू होईल ते इम्पॉर्टंट आहे. आता क्वेश्चन इथनं पुढे जे क्वेश्चन आहेत ते एकदम इम्पॉर्टंट आहे, नीट लक्ष द्या. 3 मार्काला सगळे पडतील. आणि जे थेरम आहेत, मेजरली आला तर कोसाइन रूल येईल, आला तर प्रोजेक्शन, मी दोन्ही थेरम आहेत, साइन येणार नाही. तर दोन्ही जे थेरम आहेत ते त्याचा नेक्स्ट लेक्चर ते अपलोड करतो. आता सगळे इम्पॉर्टंट क्वेश्चन फक्त बघून घ्या. इन ट्रायंगल ABC प्रूव्ह दॅट A cos C minus cos B is equal to 2 times B minus C cos square A/2. तर ह्याला कसं करणार, हा LHS आहे, हा RHS आहे. LHS आपण घेतला, LHS is equal to A cos C. हा चॅप्टर कोणाला येईल माहिती आहे का, ज्याचा कन्सेप्ट, ज्याचे फॉर्म्युले असे तोंड पाठ आहेत, कोणताही विचारा हा येतंय, त्याला हा चॅप्टर 10 मार्क त्याचे कुठंच नाही. फक्त फॉर्म्युलाचा खेळ आहे. C cos B आपल्याला प्रूफ हे करायचं. ह्याच्यासाठी काय करायचं, तर ह्याच्यासाठी प्रोजेक्शन रूल, हे फक्त प्रॅक्टिसने येणार. तुम्ही सर तुम्हाला कसं काय कळालं प्रोजेक्शन, प्रॅक्टिसनेच येतं, कारण की हे बघितलं cos C आहे, आता हे A आतनं जाईल तर A cos C होईल. आता A cos C झालं तर आपल्याला त्याचा फॉर्म्युला आहे का आपल्याकडे, बरं चला हे आतमध्ये गेलं, A cos C मायनस A cos B हे आहे. ह्याचा फॉर्म्युला आहे का, ह्याचा फॉर्म्युला आहे का, तर आहे ना,
ए इज इक्वल टू बी कॉस सी प्लस सी कॉस बी. दुसरा काय येणार बी आहे तर काय येणार इथं सी कॉस ए प्लस इथं काय येणार बी. बी तर आहे जे जो आहे तो कशातच येत नाही. बी नंतर काय येतं सी. सी नंतर काय येणार कॉस ए. तर इथं काय येणार ए कॉस सी. सी आला म्हणजे सी नंतर काय येतं ए तर ए छोटा ए छोटा ए कॉस बी प्लस बी कॉस ए. बरोबर आहे. सी इज इक्वल टू ए कॉस बी प्लस बी कॉस ए. आता ए कॉस सी कशात आहे बघा इथं आहे ए कॉस सी. दुसरं कशात आहे का कशातच नाही. ए कॉस सी पाहिजे का आपल्याला तर ए कॉस सी पाहिजे. तर ए कॉस सी म्हणजे हा आहे ए कॉस सी. हा सी कॉस ए तर हा बी आहे तर हा बी मायनस सी कॉस ए म्हणजे ह्याची व्हॅल्यू होईल. तर आपण इथे लिहू शकतो बी मायनस सी कॉस ए. हा इकडं आला तर मायनस होईल. इकडं पॉझिटिव्ह आहे इकडं निगेटिव्ह ह्याची व्हॅल्यू होईल. दुसरं ए कॉस बी कशात आहे हे बघा हा ए कॉस बी. ही व्हॅल्यू इकडे आली तर सी मायनस बी कॉस ए. सी ब्रॅकेट घ्या टाकून काय मायनस आहे आतमध्ये जाईल सी मायनस बी कॉस ए. सी मायनस बी कॉस ए इंटिग्रेट ते आता तेच अपलोड होतंय ट्रिग्नोमेट्री. हा बी मायनस ही साइन आतमध्ये गेली तर काय होईल. ही साइन आतमध्ये गेली तर मायनस सी प्लस बी कॉस ए. हे बघा आपल्याला प्रूफ काय करायचंय बी मायनस हे बघा हा एक बी हा एक बी मायनस सी झालं. मायनस आहे तर हा प्लस बी कॉस ए मायनस सी कॉस बी कॉस ए. आता बी मायनस सी आहे हा बी मायनस सी झाला प्लस यातनं कॉस ए कॉमन येऊ शकतो. कॉस ए कॉमन आला तर काय काय राहील बी मायनस सी. आता बी मायनस सी इथं पण तर तो पण एक साइडला आलं तर बी मायनस सी. तर आतमध्ये काय राहील 1 प्लस कॉस ए. 1 प्लस कॉस ए राहिला. आता 1 प्लस कॉस ए चा फॉर्म्युला असतो म्हणलं ना ज्याला फॉर्म्युला आले त्याला हा चॅप्टर 10 पैकी 10 आहे. कॉस 2 थीटा काय असतो 2 कॉस स्क्वेअर थीटा मायनस 1 2 कॉस स्क्वेअर. बघा ना स्क्वेअर आणायचं तर आपल्याला कळायला पाहिजे कॉस स्क्वेअर हा कॉस 2 थीटा म्हणजे 1 प्लस 2 कॉस स्क्वेअर थीटा मायनस 1. इथं जर 2 आहे तेव्हा इथं 1 आहे. हा इकडे आला तर 1 प्लस कॉस 2 थीटा इज इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर थीटा. हे बघा झालंच आपला आन्सर. बी मायनस सी तर ॲज इट इज आहे बी मायनस सी 1 प्लस कॉस 2 थीटा. तर इथं काय येणार इथं 2 आहे तेव्हा इथं 1 आहे तर इथं 1 प्लस इथं ए तर इथं a बाय 2 येणार. 2 आहे तेव्हा हाफ आहे ह्याचा हाफ इथे तर ह्याचा हाफ इथं आलं पाहिजे. 2 कॉस स्क्वेअर हा कॉस स्क्वेअर a बाय 2 समोर एक असं फॉर्म्युला 1 प्लस कॉस 2 थीटा इज इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर थीटा. बी मायनस आता इथं काय पाहिजे अजून a बाय 2 हे बघा बी मायनस सी कॉस स्क्वेअर ए बाय 2 बी मायनस सी 2 कॉस स्क्वेअर ए बाय 2 इंटू मध्ये तर हा 2 असा पुढे लिहायचा बी मायनस सी इंटू मध्ये चलता है ना क्या तेरा क्या मेरा. मित्रांमध्ये चालतं क्या तेरा क्या मेरा. मैत्रीणमध्ये नाही चालत जो मेरा वो मेरा जो तेरा वो तेरा. रिलेशनशिप मध्ये तूच माझी आहे तर माझं सामान तुझं काय. 2 बी मायनस सी 2 कॉस स्क्वेअर ए बाय 2 2 कॉस स्क्वेअर तर 2 तर पुढे आलं तर राहिलं काय कॉस स्क्वेअर ए बाय. समझ रहे हो. नेक्स्ट क्वेश्चन इन ट्रायंगल ए बी सी प्रूव दैट sin a by 2 sin b by 2 sin c by 2 is equal to that area of triangle ABC the whole square upon ABCS. हे प्रूफ करा म्हणतात. तर sin a by 2 sin b by 2 sin c by 2 हा फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे. पुट करायचं फक्त s मायनस LHS लिहायचं आणि पुट LHS याला पुट केलं तर काय एस a तर b s मायनस c अपॉन BC. जेव्हा a बाय 2 असेल ना तेव्हा a कुठे नाही येणार. इथं काय b आहे तर b कुठे नाही येणार तर काय येणार s मायनस c s मायनस a अपॉन AC. इथं पण एज इट इज s मायनस a s मायनस b अपॉन AB.
आता हे इंटू मध्ये तर तिघांना ऍड करू शकतो, ऍड म्हणतोय मल्टिप्लाय करू शकतो, तर हे असं अख्खं एकामध्ये घेऊन टाका बरं. एस मायनस बी एस मायनस सी एस मायनस सी एस मायनस ए एस मायनस ए एस मायनस बी, सॉरी काय एस एस लावलोय, बी सी ए सी ए बी, रूट आहे ना तिघांनाच चालतं हे रूट. एस मायनस ए एस मायनस बी, हे बघा एस मायनस बी एस मायनस बी एस मायनस बी द स्क्वेअर, एस मायनस सी एस मायनस सी स्क्वेअर, एस मायनस ए स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर, बी स्क्वेअर, सी स्क्वेअर. त्याचं काय येणार बाहेर काढल्या रूटच्या, तर हे सगळ्यांचा रूट आहे होल रूट. तर एस माइनस ए सिक्वेंस मध्ये पण देऊ शकतो, एस माइनस मल्टीप्लाई तो इधर उधर चलता है, एस माइनस सी अपॉन ए बी सी. आता तुम्हाला माहिती आहे का एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी चा फॉर्म्युला काय असतो, रूट एस मायनस ए एस मायनस बी आणि एस मायनस सी. हेच असतो हेरॉन्स फॉर्म्युला म्हणतात त्याला. पण इथे जेव्हा इथे एस आहे, इथे आहे का एस नाही का, हा ठीक आहे, खाली पण नाही एस आणायचं, फॉर्म्युला मध्ये पण एस आणायचं, त्यांना पण कळतंय की हा फॉर्म्युला आहे. एस असने मल्टिप्लाय केलं, जेव्हा इथे रूट आहे तेव्हा हे इथला जर रूट गेला तर इथे स्क्वेअर येईल, बरोबर. मग यालाच आपण हे लिहू शकतो, एरिया इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी द स्क्वेअर अपॉन ए बी सी एस. हेन्स प्रूव्ड RHS, हेन्स प्रूव्ड. हे इज इक्वल टू हे दाखवायचं. नेक्स्ट क्वेश्चन बघू. आता नेक्स्ट क्वेश्चन वेगळे असतील. 3.2 एक्सरसाइज इथं संपली. सगळ्या याच्यात फक्त फॉर्म्युला लर्न करा. कोणी काय शिकवलं फॉर्म्युला एकदम असे तोंडपाठ पाहिजे. आता कोणी म्हणते हिथंच कोणतरी अडकेल, हे चालणार नाही ना. ए तर ट्रिक पण आहे, ए तर कुठे ए नाहीये, बी तर कुठे बी नाहीये, एवढं फक्त लक्षात ठेवा. आणि तेवढं बोर्डचं, ज्याला बोर्डाचं करायचंय ना त्यांनी बोर्ड पुरतं लक्षात ठेवा. नंतर तुम्ही तुमच्या डायरेक्शनला टर्न व्हा. हे एवढं इम्पॉर्टंट नाहीये. लाईफ बनवणं लय मोठं इम्पॉर्टंट, सक्सेस होणं लय इम्पॉर्टंट. जेईचे ज्याला क्वेश्चन येत असतील त्याच्या माइंड काय असेल त्यासाठी हे एकदम अरे काय हे प्रॅक्टिस नाही येईल, दुसरं काय नाही. रेझोनन्स मध्ये अडकू नका. रेझोनन्स मध्ये रिलेशनशिप, हेन तेन, ही मैत्रीण, ही खरं तर ते फक्त अट्रॅक्शन असतं, ज्याच्यामध्ये डोक्यांचा काय आहे, डोक्याचा विचार आहे. जे कष्ट करायला जिथे आहे ना तेव्हा हे पळून जाते माहिती. आणि जिथं मजा वाटते मुलींसोबत बघा. कोणी म्हणलं होतं की अगर अभ्यास 10 मिनिटं केला तरी ते तासभर केल्यावानी वाटतो, आणि कोणत्या मुलीसोबत तासभर बोललं तरी ते 10च मिनिटं वाटतं. ज्या गोष्टीत मजा वाटते ना ती गोष्ट फक्त सोडून दिली तुम्ही. मजा करा ना, करायला असं नाहीये, आहे ना पुढे टाइम आहे की त्याचा, 4 महिने आहेत ना पुढे, फिरून या. तेव्हा पण पुस्तक वाचा, लाईफ ठरवा की करायचंय का. लाईफ मध्ये असा कोणता रूल नाहीये की सीईटी दिली तर इंजिनियरला जावा, जेई दिली तर IITN ला जावा, आहे ना, बरोबर. लाईफ आपल्या हिशोबाने बनवा. आपली लाईफ स्वतः क्रिएट करा की आपल्याला हे करायचंय, या दिशेला आपल्याला मोडायची आपली लाईफ. त्यासाठी मेहनत करावी लागेल, आहे ना. नाहीतर कोणाचे लई मित्र वगैरे असतील, त्यांना फोन येत असेल ह्याचा, मैत्रिणीचा व्हिडिओ कॉल, काय नाही. एक टाइम येईल 4 वर्ष 5 वर्षानंतर जिथं हे सगळं बंद होईल, जर तुम्ही सक्सेस नाही झाले तर, जर तुमच्याकडे नाही आलं तर. पैसा एक असा पॉवर आहे ना, तुमच्या समोर वरती नाही जाऊ शकत, जोपर्यंत इथे तुम्हाला खाली नाही पाडू शकत, बरोबर ना. पैसा वरती चालतो का नाही माहित नाही, खाली तर सगळा चालतो. जर ज्याच्याकडे पैसा असतो त्याच्याकडे बघा, तुम्ही लग्नात पण कधी गेले, ज्याच्याकडे पैसा आहे, ज्याला रिस्पेक्ट आहे, या बसा बोला, सगळेजण तिथं जातात. सगळेजण नाही जात इन द सेन्स, पण हॅलो सर, हा, छोटे मुलं पण येतात, हा, पाया पडतात. सक्सेसफुल आहे ना, काहीतरी किंमत आहे त्याला. सगळ्यांचं तिथं काहीतरी काम अडतं म्हणून लोक जातात, अदरवाईज कोणी जात नाही. काहीतरी असेल काम.